यावर्षी आपल्याला सगळ्याला माहिती आहे, पाऊस इतका चांगला झाला आहे. मेच्या मध्येच पाऊस पडल्यामुळं त्या ठिकाणी ऊसाचं त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आहे. ऊसामध्ये गारवा आहे, हिरवागार ऊस आहे आणि त्या ठिकाणी वाढीला लागलाय. त्यामुळे एकरी 5 ते 10 टन ऊस हा जास्त निघणार आहे. त्यामुळे हा सीझन खूप चांगला त्या ठिकाणी होईल. आणि गेल्या हंगामामध्ये ऊस कमी असल्यामुळे अडचणी होत्या आणि गेल्या हंगामाला कारखाने सुरू व्हायला निवडणुकीमुळे त्या ठिकाणी टोळ्या आल्या नाही तर उशिरा चालू झाला. मिड नोव्हेंबर 25 नंतर कारखाने चालू झाले. या वर्षी मात्र त्या ठिकाणी कारखाने लवकर 15 ऑक्टोबरच्या आधीच सरकार परवानगी देईल आणि आम्ही ट्रायलसाठी त्या ठिकाणी कारखाना सुरू करून या हंगामात 20 लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलंय. आणि आज जवळजवळ 62,000 एकराची नोंद आपल्याकडे आहे आणि त्या ठिकाणी हा हंगामासाठी 750 वाहनांचा करार झालाय. कारखान्यातली सगळी कामं झालीत. नवीन जे काम आम्हाला करायचं होतं मॉडिफिकेशन त्याचं सगळं आता अंतिम टप्प्यात आलंय. त्यामुळे यावर्षीचा हंगाम आपल्याला रोज 13 ते 14,000 टन गाळप करून येणारा हंगामात 20 लाख गाळप करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. गाळप क्षमता वाढवली या वर्षीपासून असं समजलं. नेमकं कसं होतं आणि काय झालं? मागच्या काळामध्ये कारखान्याच्या मिल टेंडम वाढवल्या होत्या. अण्णांच्या काळामध्ये बकलची मिल होती 30-60ची. परत दादांच्या काळामध्ये त्याला 33-66, 36-72ची नॅशनलची मिल टाकली आणि नानांच्या वेळेस त्याला 42-84 मिल टाकली. परंतु बॉइलिंग हाऊसमध्ये जे बदल करायचे होते ते केलेले त्या ठिकाणी दिसत नव्हते. आम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर निवडून यायच्या पूर्वीच बकलची जी मिल होती अण्णांच्या काळातली ती पूर्वीच्याच संचालक मंडळाने त्या ठिकाणी विकलेली होती. आणि मग आता नॅशनलची मिल आणि आमच्याकडं जी उल्काची मिल आहे 42-84 ह्या 2 मिल होत्या. त्या उल्काच्या मिलला त्या ठिकाणी आम्ही आता ज्या पद्धतीने गेल्या वर्षी 7,500-8 हजारापर्यंत गाळप होईल आणि नॅशनलची जी मिल आहे त्याच्यावरती टर्बाईन ड्राईव्ह काढून आता मोटर VFD केल्यामुळं त्या ठिकाणी मोटर टाकल्यात आणि त्याचं सगळं काम केल्यामुळं तो त्या ठिकाणी 5,000 गाळप आणि हे 8,000 असं 13 ते 13.5 हजाराचं गाळपाचं मिलची साईज झाली. आणि बॉयलरच्या बाबतीमध्ये जो जुना बॉयलर होता जो डिस्कार्ड करायला लागलेले होते तो 40 टनाचा आम्ही रनिंगमध्ये घेतलाय. एक 125 टन आहे, एक 55 टन आणि 40 टन. आता 220 टन स्टीम झाल्यामुळं त्या ठिकाणी कारखान्याचं काम होईल. आणि त्याचबरोबर FFB फॉलिम फिल्म ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे पूर्वीच्या ज्या बॉड्या होत्या ज्यात रस उकळतो आपण म्हणतो तर त्या 2 मीटर साईजच्या होत्या. आता ज्या 10 मीटर साईजच्या आहेत. त्यामुळे त्याची कॅपॅसिटी 8,000च्या 3 टाकल्यात. त्यामुळं यावर्षी बॉइलिंग हाऊसच्या बाबतीत जे काम कमतरता होती 3 पॅन त्या ठिकाणी टाकले, बॅचटाईप मशीन, त्याचे सगळ्या इक्विपमेंट्स आणि त्याचे हिटर्स वगैरे. त्यामुळं आता कारखान्याचं सगळं काम त्या ठिकाणी झाल्यामुळं यावर्षी गाळप त्या ठिकाणी चांगलं होईल. आणि त्याचा दुसरा असा फायदा होईल फॉलिम फिल्ममुळं आमचं स्टीम पर्सेंटेज केन जे आहे ते त्या ठिकाणी 10% खाली कमी येईल. त्यामुळे आमच्याकडे बघ्यात जास्त उपलब्ध होईल. बघ्यात जास्त उपलब्ध झाल्यामुळे विक्री होईल. आणि दोन्ही कोजनचे जे टर्बाईन होते त्याला जे आम्हाला कमी पडत होते ते चालवून आम्ही बघ्याचे अजून मोठ्या प्रमाणात देतो. त्यामुळे यावर्षीचा हंगाम 20 लाख गाळप झालं. आपला कारखाना फुल कॅपॅसिटीने चालवून यावर्षी कारखाना त्या ठिकाणी यशाच्या शिखरावर जाईल. गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता सभासद शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? एक सगळ्यात महत्त्वाचं माझ्या कर्मचारी बांधव असतील, माझे सभासद बांधव असतील, माझे सर्व सहकारी असतील, माझी आपल्याला एवढंच भावना आहे की एक तर आपला विठ्ठल कारखाना बंद होता त्यावेळेस ह्या लोकांचं सगळ्याचं फावलं होतं. आता विठ्ठल कारखाना गेल्या 3 वर्षात चालू झाल्यामुळं आज आपल्या विठ्ठलच्या सभासाला कोणाच्याही दारात ऊस जाण्यासाठी जावं लागत नाही. आपण जे शब्द दिला होता 2500 रुपये भावाचा तो दिलाय. त्या ठिकाणी 2825 ते 3,000चं बोललो होतो ते दिलाय. आत्ता बोललोय ते पण करायचंय. परंतु हा कारखाना चालू नये आणि बंद पाडावा म्हणून काही लोकांना हाताला धरून काही लोक त्या ठिकाणी जे काम करतायत ह्या गोष्टीला बळी न पडता कारखाना चालला पाहिजे. कारण विठ्ठल कारखाना जोपर्यंत चालल तोपर्यंतच जिल्ह्याची स्पर्धा राहील. आणि जिल्ह्यातल्या बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी वाटतं की विठ्ठल कारखाना बंद पडावा.